अ, सरकार हे अतिशय स्थिर आहे. आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर सर्वसामान्यपणे आता आम्हाला आमच्या कार्यालयाचं वाटप होईल, त्यानंतर खात्यांचं वाटप होईल आणि त्याच्यानंतर त्याची कामगिरी आपल्याला जबाबदारी त्या ठिकाणी उचलायला लागेल. परंतु दरम्यानच्या काळामध्ये मी माझ्या मतदारसंघात जाणार होतो आणि कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या राज्य ज्या छत्रपतींच्या नावाने चालतं त्या छत्रपतींचे वारस असलेले आदरणीय उदयनराजे महाराज यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याशी कडून समजून घेतलं की त्यांच्या काय संकल्पना आहे. त्याच्यानंतर ज्या छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या आपल्या कोल्हापूरचे आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं मी पुण्याला भेट घेतली. त्यांच्याकडून काही संकल्पना समजावून घेतल्या. आईसाहेब महाराजांचा साताऱ्याला जाऊन आशीर्वाद घेतला. त्यांच्या काही संकल्पना होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळ्या तऱ्हेचं स्मारक की ज्या ठिकाणी संपूर्ण अशी नगरी उभारली जाईल आणि छत्रपतींचा इतिहास जिवंत केला जाईल, याच्यासाठी त्यांनी स्वतःची जागासुद्धा त्या ठिकाणी देऊ केलेली आहे. परंतु अनेक वेळेला अजून डिपार्टमेंटचं वाटप झालेलं नाही. मला स्वतःला कुठलं खातं मिळणार हे सुद्धा माहिती नाही. परंतु बऱ्याचशा ज्या संकल्पना सांगितल्या या पर्यटनाच्या संदर्भातल्या संकल्पना होत्या आणि पर्यटनाचा खूप अभ्यास आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये केलेला आहे. आणि मुळात मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेला होता. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्याला जे काय ज्ञान मिळालेलं असेल ते ज्ञान ह्या ज्यांच्या नावाने आपण राज्य चालवतो त्यांच्या संकल्पनांच्या पूर्ततेसाठी जर काही आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करता येईल तर ते केलं तर ते खऱ्या अर्थाने आपल्या कार्याची चांगली सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. शेवटी आपण ज्यावेळेला एखादं कार्य सुरू करतो त्यावेळेला सर्वप्रथम आपल्या गुरुचे आशीर्वाद आपण घेतो. मी आयुष्यामध्ये गुरु मानलं किंवा ज्याला दैवत मानलं ते साईबाबा आहेत म्हणून मी अगोदर शिर्डीला गेलो. मी रात्री 3 वाजता शिर्डीला पोचलो. 5:30ला तिथली आरती घेऊन निघण्यापूर्वी तिथल्या सीओंशी चर्चा केली आणि भारतभरातले लोक जर शिर्डीला येत असतील तर तिथं झिरो क्राईम सिटी कशी करता येईल की तिथं आल्यानंतर एकही चोरी होता कामा नये, भाविकांची एकही गाडी पोलिसांकडून अडवली जाता कामा नये. शेवटी भाविक ज्या वेळेला येतात त्याला त्यांना पुन्हा पुन्हा येवासं वाटलं पाहिजे. एक शिस्त आली पाहिजे. आपण देवस्थानांमध्ये गेलो की बघितलेलं आहे की आपल्याकडे एक दान करण्याची वृत्ती असते. परंतु दान करत असतानाच पाठीमागे लोक जर आपल्याला लागली पैसे द्या असं तर ते एक चुकीचं चित्रसुद्धा उभं राहतं. आणि त्याच्यामुळे याचं कशा तऱ्हेने नियोजन करायचं आणि खरोखर अशी स्थिती भारतामध्ये अजिबात नाही की कोणाला त्या ठिकाणी आपल्या चरितार्थासाठी भीक मागायला लागेल. तर हा व्यवसायसुद्धा होता कामा नये. खऱ्या अर्थाने मदत ही मदतीसाठी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आपली देवस्थानं आहेत या देवस्थानांचं पावित्र्यसुद्धा राखलं गेलं पाहिजे. मग याच्या रीतीने कशा रीतीने नियोजन करता येईल ह्याच्यासाठीसुद्धा काही सूचना मी तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना दिल्या. पुण्याला आल्यानंतर पुण्याचा फेस्टिवल बंद पडलेला आहे. तिथं गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव पुण्याचा असतो आणि त्याच दरम्यान पुणे फेस्टिवलसुद्धा होत होता. मग तो फेस्टिवल पुन्हा सुरू करता येईल का, त्यातल्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या वास्तूंच्या संदर्भात काय करता येईल या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी चर्चा केली. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली. आणि काल माझी येताना साताऱ्याला चर्चा झाली तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांची. आता इथले जिल्हाधिकारी आहेत, काही प्रमुख हॉटेल व्यावसायिक आहेत, काही इथले आर्किटेक्ट्स आहेत, त्यांच्याकडून काही संकल्पना समजवून घ्यायच्या आहेत. आणि विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांनी ज्या काही संकल्पना आदरणीय युवराज साहेबांनी मांडलेल्या आहेत त्या संदर्भात त्या प्रॅक्टिकली आपल्याला कशा इम्प्लिमेंट करता येतील. शेवटी असं होतं की काही संकल्पना असतात आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करायला लागते. जसं एडनबर्गमध्ये हेरिटेज माईल आहे तसं हेरिटेज माईल हे कोल्हापुरामध्ये व्हावं अशी त्यांची एक संकल्पना होती. शिवाजी पूल या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ जो पूल बांधण्यात आलेला होता आणि तिथं जो घाट बांधण्यात आलेला आहे या घाटाचा काही चांगल्या रीतीने वापर करता येईल का अशा अनेक संकल्पना त्यांनी सांगितलेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात त्याच्याबद्दल काय करता येईल आणि शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो जगासमोर आणण्यासाठी काय करता येईल ह्याचीसुद्धा सविस्तर चर्चा झाली पाहिजे. सुरुवातीला ही अधिकाऱ्यांच्या बरोबर जरी चर्चा असली
तरी पुढच्या काळामध्ये सर्व नागरिकांच्या बरोबर चर्चा झाली पाहिजे. माता महालक्ष्मीच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी जी लोक येतात त्यांच्यासाठी अधिकच्या सुविधा कशा रीतीने करता येईल आणि तिरुपतीच्या खालोखाल तिरुपतीचं दर्शन झाल्यानंतर लोक अंबाबाईच्या दर्शनाला येतात आणि हे एक प्रचंड ओघ सुरू झालेला आहे. याला कशा रीतीने चांगल्या रीतीने राहण्याच्या व्यवस्था करता येतील, त्यांच्या दर्शनाच्या बाबतीत ते त्या ठिकाणी महालक्ष्मीला येत असताना आणि काही सुविधा त्यांना देता येईल का, अनेक विषय असतात आणि हे विषय करत असतानाच आपले जे जनरल डेव्हलपमेंट असते त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. प्रगतिशील शेतकरी इथले राहिलेले आहेत, परंतु पूरसदृश्य परिस्थिती आतासुद्धा येताना आम्ही बघितलेलं की नद्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि ह्या परिस्थितीचा आढावा आज संध्याकाळी आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत आणि ते सूचना देतील. काही मदतसुद्धा अत्यावश्यक असेल ते देतील, तो त्यांचा अधिकार आहे. सध्या आमच्याकडे काही खात्याचं वाटप झालेलं नसतानासुद्धा आपल्याकडून जे काही काम होतं ते काम करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून इथं जात असताना चंदगडला जो पारगड किल्ला आहे तिथंसुद्धा काही वेळ मी थांबणार आहे आणि तिथून तिलारीच्या घाटामध्ये उतरून नंतर माझ्या मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. एक गोष्ट अशी आहे की या गोष्टीवर मी स्वतः काही कॉमेंट करणार नाही, कारण संजय शिरसाट यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. आम्ही एकत्र बसलेलो आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना जरी संधी मिळालेली नसली तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचा समावेश हा स्वाभाविक आहे, कारण त्यांचं खूप चांगलं काम औरंगाबादच्या क्षेत्रामध्ये आहे. परंतु त्याच्याबरोबरच भरत गोगावलेंसारखे आमचे जे प्रतोद आहेत, सुरुवातीपासून या सर्व चळवळीमध्ये ते अग्रणी होते. तरी पण आम्हाला 9च पदं मिळाली आणि त्यापैकी अस्तित्वातल्या 7 लोकांना ज्यावेळेला घ्यायला लागलं त्यावेळेला आमच्याकडे 2च जागा शिल्लक होत्या. त्यावेळेला त्यांनीसुद्धा त्याग केलेला आहे. त्यांचासुद्धा समावेश व्हायचा आहे. प्रहारचे प्रमुख आहेत, त्यांचा समावेश व्हायचा आहे. अशा अनेक लोकांचे समावेश व्हायचे आहेत की दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला एक्सपान्शन होईल त्यावेळेला सगळ्यांचं, बच्चू कडू साहेबांचा समावेश, ते सुद्धा एक प्रमुख नेत्यांपैकी आहेत आमच्या, त्यांचासुद्धा समावेश होईल. सुरुवातीला जी काही डिफिकल्टी आली कमी मंत्री असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये काही थोडंफार जर कुठे काय झालं असेल तरी तुम्ही बघितलं की 99% सर्व लोक समाधानी आहेत. कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि हा विस्तारसुद्धा लवकरात लवकर होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर पकडून आपण जर महाराष्ट्राचा कारभार कुठेतरी चालवताना कमी पडलो तर शेवटी राजकारण कोणासाठी असतं? राजकारण हे सर्वसामान्य नागरिकांसाठी असतं आणि सर्वसाधारण नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. ज्यावेळेला मी जातो त्याला प्रत्येक वेळेला राजकीय प्रश्न विचारण्यात येतात, परंतु आता आमचं सरकार स्थापन झालेलं आहे, पहिला मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. अशा वेळेला एक सकारात्मक अशी ऊर्जा आपणा सर्वांकडून सुद्धा प्राप्त होईल अशी मी नेहमी अपेक्षा करतो, कारण आपण एक समाजाचा आरसा आहात. अनेक लोक आपल्याकडे बोलत असतात आणि त्या छोट्या छोट्या जरी अडचणी असल्या तरी त्या दूर केल्या. लोकांची अपेक्षा काय असते? खूप मोठी अपेक्षा नसते सरकारकडून, त्यांच्या लहानच्या अडचणी असतात. काही गावांमध्ये जायला रस्ते नसतात, काही ठिकाणी शाळांची दुरुस्ती झालेली नसते. छोट्या छोट्या अडचणी, वेळेवर कोणाला कुठल्या एखाद्या ठिकाणी धान्य पोचलेलं नसेल, ज्या ठिकाणी पेरणी करायचं आहे त्या ठिकाणी बियाणं पोचलं नसेल, या छोट्या छोट्या ज्या अडचणी असतात त्या लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. आणि शेवटी आमच्या सरकारचं उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्र सुखी झाला पाहिजे, तर महाराष्ट्राचं वेगवान प्रगती झाली पाहिजे, त्या ठिकाणच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, तर मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी गुंतवणुका ह्या राज्यामध्ये आल्या पाहिजेत. आणि हे करत असताना आपणा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी आलो आहे त्या पश्चिम महाराष्ट्राला स्वतःचा एक इतिहास राहिलेला आहे सहकारी चळवळीचा, आणि त्या माध्यमातून जी प्रगती झाली त्याच्यानंतर आज जे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण होतं आहे याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जो पुण्यापासूनचा बेल्ट आहे, मुंबईपासून पुण्यापर्यंत, आणि पुण्यापासून आता जर मी आलो तरी अगदी थेट साताऱ्यापर्यंत आणि त्याच्या पुढेसुद्धा कोल्हापूरमध्ये अनेक चांगले कारखाने नव्याने येत आहेत आणि याच्यामध्ये मुलांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळाला पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून याच्यासाठी काम करत असताना राजकारणासारखं राजकारण चालूच राहील. शेवटी ज्या वेळेला इलेक्शन असतात राजकारण लागतंच, पक्ष लागतातच, पण पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिक आहे, जनता आहे आणि त्या जनतेचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. मंत्रिमंडळाचं वाटप हो त्यावेळेला हो. आज आपल्या परीने एक सामूहिक जबाबदारी म्हणून जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये गुंतवणुका येऊ शकतात,
जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये नव्याने काहीतरी करता येईल, जसं मी आपल्याला सांगितलं की कोल्हापूरच्या संदर्भात पर्यटनाचा विकास झालेला नसेल तर जयपूर आणि कोल्हापूर याची तुम्ही तुलना करून बघा. जयपूरला पिंक स्टोन आहे आणि कोल्हापूरला ब्लॅक स्टोन आहे, परंतु तशाच वास्तू, तसाच इतिहास आणि त्याच्यापेक्षासुद्धा एक ॲडिशनल अट्रॅक्शन हे महालक्ष्मीचं एवढं जर असेल तर आज जयपूरच्या तोडीला कोल्हापूर जायला पाहिजे होतं आणि ते नेणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून कोल्हापूरचं जे वैशिष्ट्य आहे हे पर्यटन आपल्याला इथलं हेरिटेज, छत्रपती शाहू महाराजांचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा साताऱ्याला मिळालेला आहे, कोल्हापूरला मिळालेला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हा वारसा आणि आपला इतिहास जिवंत ठेवणं, त्याला कुठेतरी चालना देणं हे सगळेच भाग आहेत. आणि हे सगळं करत असताना इथले शेतकरी अत्यंत कष्ट करणारे आहेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करतात. या सगळ्याचा एक सुरेख संगम केला तर हा संपूर्ण भाग हा भारतातला सर्वोत्कृष्ट भाग ठरू शकेल. आणि ते करण्यासाठी इथल्या सर्वांना बरोबर घेऊन आमचे भाजपमधले सहकारी आहेत, चंद्रकांत दादांचं स्वतः जन्मगाव कोल्हापुरातलं आहे, जरी आज पुण्यालाहून ते आमदार म्हणून निवडून आलेले असले तरी त्यांचं मार्गदर्शन आहे. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगला असा महाराष्ट्र घडवायचा आहे. फडणवीस साहेबांचे जे विचार आहे, आधुनिक विचार आहेत, त्यांच्याकडे जी बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर आणि शिंदेसाहेबांकडे जी काम करण्याची एनर्जी आहे, तुम्ही बघितलं की दिवस रात्र काम करतात. काल साताऱ्याला होते, आज कोल्हापूरला येणार आहेत, तिथून सांगलीला जाणार आहेत, पुन्हा कोल्हापूरला येणार आहेत. रात्री 2-3 तास झोपणारा मुख्यमंत्री आज आपल्याला महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि त्याचा जर उपयोग महाराष्ट्राच्या जनतेने करून न घेता आपण राजकारणाच्याच गोष्टी करत बसलो तर मग महाराष्ट्राचा विकास कधी होणार हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी सर्वांनाच विनंती आहे की याच्यापुढे आपण विकासाच्याबद्दल बोलूया. आणि मी सुद्धा प्रवक्ता म्हणून ज्या ज्या सरकारच्या नवीन योजना असतील, लोकांसाठी केलेली कामं असेल, याचा सुद्धा समावेश निश्चितपणे पुढच्या माझ्या जे ब्रीफिंग होईल त्याच्यामध्ये करेन. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की केंद्राचे जे निकष आहेत त्याच्या दुप्पट मदत ही कालच आम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये जाहीर केलेली आहे. आणि ही मदत सर्वसामान्य लोकांपर्यंत निश्चितपणे पोचण्याची जबाबदारी असल्यामुळे सर्व जिल्हाधिकारी स्तरावरची यंत्रणा ही कार्यरत करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर सर्व मदत मिळेल. शेवटी असं होतं की पंचनामेसुद्धा व्हायला लागतात आणि ही मदत योग्य व्यक्तीच्या हातातसुद्धा पडायला लागते, नाहीतर मग त्याच्यामधून काही गोंधळ निर्माण होऊ शकतात. आणि सरकारच्या कुठल्याही कामाला शेवटी ऑडिट असतं आणि त्याच्यामुळे ह्याचं सगळ्याचं रेकॉर्ड व्यवस्थित तयार होणं आणि वेळेत ती मदत शेतकऱ्यांना पोचवणं याच्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. आणि ती मदत वेळेवर सगळ्यांना पोचेल. आणि कुठे अशी मदत पोचलेली नसेल आपण निश्चितपणे आमच्या निदर्शनाला आणून द्या, आम्ही ती सरकारपर्यंत पोचू आणि त्यांना न्याय देऊ. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना जे विम्याचे हप्ता विम्याच्या ह्याच्याकडून नुकसान भरपाई मिळत नाही कंपन्यांकडून, याची सुद्धा चर्चा झाली आहे. याची माहितीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामधून मागवण्याचे आदेश हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आम्ही प्रत्येक लहान लहान गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत आणि तिथं न्याय दिला जाईल याची मी आपल्याला खात्री देतो. याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक म्हणजे हे जे खातं आहे हे केंद्राकडे खातं असतं, परंतु आर्थिक मदत जर या खात्याला दिली तर हे जे रिस्टोरेशन असतं हे लगेच होऊ शकतं. कारण ऐतिहासिक ज्या वास्तू असतात या जशाच्या तशा पुन्हा उभ्या करायला लागतात आणि ही एक किचकट प्रक्रिया आहे. तर पन्हाळ्याच्या संदर्भात जे घडलेलं आहे मी ताबडतोब मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निदर्शनाला आणून देईल. त्याला जी मदत केंद्र शासनाच्या त्या डिपार्टमेंटला दिली पाहिजे. शेवटी कामं त्यांनी करायला लागतात, पैसे आम्ही त्यांना देऊ शकतो. तर या पद्धतीने पुढे कामं करण्याचा निर्णय हा सुद्धा यापूर्वी झालेला आहे. परंतु त्यांच्याकडे सुद्धा तांत्रिक जी मनुष्यबळ लागतं त्याचीसुद्धा कमतरता आहे. काही ठिकाणी रायगडची कामं करत असताना काही कामं ही स्टेट PWDकडे सुद्धा खात्याने त्यावेळेला दिलेली होती. अशाच तऱ्हेचं याबाबतसुद्धा करता येईल का याचा आम्ही विचार करू. कारण PWDकडे मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स असतात आणि मग ते इंजिनियर्स आपल्याला काही ह्या खात्याकडे देऊन त्यांच्याकडून ही कामं करून घेता येतील का त्याचा विचार करतो.
नाही बघा, कुठल्याही छोट्या शब्दांमधून काही अर्थ काढणं हे योग्य नसतं. ज्या वेळेला गडचिरोलीसारख्या ह्याच्यामध्ये आपण देशद्रोही शक्तींशी लढत असतो, त्या गडचिरोलीचे ते पालकमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कारवाया या गडचिरोलीमध्ये झाल्या आणि त्याच्यामुळे ह्या राष्ट्रविरोधी शक्तींनी संपूर्ण भारतातल्या शक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी त्यांचं टार्गेट शिंदेसाहेबांना केलेलं होतं आणि त्यांच्याचमुळे त्यांना झेड+ सिक्युरिटी द्यावी असं केंद्रीय ज्या यंत्रणा असतात त्यांचं मत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय कारणासाठी जर ते फिरले असते तर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असता आणि त्यांची निश्चितपणे हत्या केली गेली असती. अशा प्रकरणामध्ये जर त्यांची हत्या झाली असती तर ती देशद्रोह्यांची लढतानाच ती झालेली हत्या ठरली असती आणि त्या संदर्भात जर त्यांनी शहीद म्हणून शब्द वापरलेला असला तर ते काही चुकीचं नाही. गडचिरोलीमध्ये कशा तऱ्हेने देशविद्रोही ताकदींशी लढा दिला जातो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. त्या खात्याचा मी मंत्री होतो. अनेक आपले सैनिक त्या ठिकाणी शहीद झालेले आम्ही बघितलेले आहेत. अनेक राज्यांचे मंत्री हे सुद्धा बॉम्बस्फोटामध्ये दहशतवाद्यांच्या कारवाईला बळी पडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये असं घडता कामा नये. एक सक्षम अशी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये आहे. त्यावेळेला शिंदेसाहेब कुठेही जात असले आणि राजकीय कारणामुळे जात असले तर त्यांच्या मागे एक प्रचंड अशी सिक्युरिटी देण्याची गरज होती. त्या काळामध्ये ती मिळेल की नाही अशी शंका होती. त्याच्यामुळे राजकीय बंडखोरी ही आपल्या तत्वांसाठी होते किंवा उठाव हा तत्वांसाठी होतो. मतभेद झाले तर तो तत्वासाठी कोणतरी निघून जातं, पण त्यावेळेला त्यांना दहशतवाद्यांपासून धोका आहे हे सुद्धा लक्षात घेऊन ती यंत्रणा सक्षम करायला पाहिजे होती असं मला स्वतःला वाटतं. मुळात आम्हाला गट म्हणण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही मुळात शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत. आणि त्यावेळेला आमच्यावर असा एक आरोप ठेवण्यात गेलेला होता की शिवसेनेची जी मुंबईमधली प्रॉपर्टी आहे त्याच्यावर डोळा ठेवून तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालण्याचा प्रयत्न करताय. तर हे बिलकुल नाही आहे. मी अनेक वेळेला हे सांगितलेलं आहे की प्रॉपर्टी किती वेळा उभारता येतील, परंतु विचार नव्याने उभारता येत नाहीत. जो बाळासाहेबांचा विचार होता हा मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करण्याचा विचार होता आणि हिंदुत्वाचा विचार होता. ज्यावेळेला तुम्ही हिंदुत्वाच्या विचारापासून लांब जाता, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करता, त्यावेळेला तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहत नाही. आणि आमचं म्हणणं एकच होतं की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराबरोबर जाऊ नका, मूळ शिवसेनेच्या विचाराबरोबर राहा. आणि तीच आमची मागणी होती. याच्या पलीकडे आमची मागणी काही नाही. आणि जी शिवसेना ज्या तत्वाने स्थापित झाली त्याच्यासाठीच ही मागणी होती. आणि त्या मागणीबरोबर असंख्य शिवसैनिक आहेत. कुठल्याही शिवसैनिकाला आपण खाजरीमध्ये विचारा, तो आपल्याला कधीही म्हणणार की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर जाणं आम्हाला मान्य नाही. एक वेळ आम्ही एकटे लढू, परंतु आम्ही यांना बरोबर घेणार नाही. अशी जी भूमिका आहे ही एक तत्वाची भूमिका आहे. ती बाळासाहेबांची तत्त्व ज्यांनी जपली त्या शिवसैनिकाची ही भूमिका आहे आणि त्या शिवसैनिकांनीच केलेला हा उठाव आहे. आपल्या मूळ पक्षासाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी केलेला हा उठाव आहे आणि तो निश्चितपणे यशस्वी होणार याची मला खात्री आहे. नाही, याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही. मी त्याच्या मागची भूमिका तुम्हाला सांगितली. आमच्यावर जे आरोप केले जात होते की तुम्ही शिवसेनेची जी प्रॉपर्टी आहे मुंबईमधली ती बळकवण्यासाठी हे करतायत, असं आम्ही बिलकुल करत नाही. एवढंच माझं त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन आहे. बघा, खरा देव हा विचारामध्ये असतो आणि त्या विचारापासूनच तुम्ही लांब गेला की तो देवसुद्धा तुमच्याबरोबर राहत नसतो. ही वस्तुस्थिती आहे. देव हा केवळ चित्र लावून त्या ठिकाणी होत नाही. आणि हे देवत्व का मिळतं याचं कारण असं असतं की तो विचार, तो लढा, आज छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र, त्यांचे पुतळे हे प्रत्येक ठिकाणी का उभारले जातात? त्यांना देवत्व हे त्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये केलेलं, स्वराज्याच्या उभारणीमध्ये केलेल्या योगदानामुळे त्यांना हे देवत्व प्राप्त झालेलं आहे. हे शेवटी आपण लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा राजांसारखे, इतर राजांसारखे राजा होते, परंतु इतर राजांचे पुतळे किंवा शाहू महाराजांचाच पुतळा का उभारला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा का उभारला जातो? तर तो त्याने अलौकिक केलेल्या कार्यामुळे उभा केला जातो. तसंच अलौकिक कार्य हे हल्लीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आणि या मराठी मुलखासाठी केलं आणि म्हणून लोक त्यांना मानतात आणि म्हणूनच त्यांचे जे सामर्थ्य आहे हे त्यांच्या विचारामध्ये आहे.
त्यांनी जी तत्त्व मराठी माणसाला दिली ती तत्त्व आणि हिंदुत्वाचा विचार ही त्यांची शक्ती होती. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक फोटोच्या खाली लिहिलेलं असतं गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि मग ते हिंदुत्वच तुम्ही सोडणार असाल तर मग त्याच्यावरचा फक्त फोटो तुम्ही बघणार का आणि त्याच्या खाली गर्व से कहो हम हिंदू आहे हे तुम्ही सोडून देणार का, हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे कोण काय बोललं तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं नाही, तर आपण त्या तत्वाबरोबर गेलं पाहिजे, त्यांच्या विचाराबरोबर गेलं पाहिजे. आणि जे लोक त्यांच्या विचाराबरोबर गेले नाहीत ते काहीतरी बोलणार, त्याची उत्तरं आम्ही का देत राहायची. आम्हाला काम करायचं आहे आणि बाळासाहेबांना अपेक्षित असलेला एक सक्षम असा महाराष्ट्र उभा करून दाखवायचा. निश्चितपणे आपल्याला बघा, शेवटी हे वैभव असतं. वैभव केवळ फोटोमध्ये किंवा त्या मोठमोठ्या इमारतींमध्ये त्या किल्ल्यांमध्ये नसतं, महालांमध्ये नसतं, तर त्यांचा वारसा घेऊन पुढे चालणाऱ्या त्यांच्या वंशजांमध्ये सुद्धा असतं. त्यांचा योग्य तो मान राखला गेला नाही आणि तो कोणी राखला गेला नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मग आम्ही जो लढा देतो हा ह्याच सगळ्या गोष्टींसाठी असतो की ते जर छत्रपती असतील आणि त्यांचा मान त्यांना द्यायचं न द्यायचं ताबडतोब सांगितलं जाऊ शकत होतं. एखाद्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला की ज्या व्यक्तीला घेतल्यानंतर पक्ष मोठा होऊ शकतो, मग त्या व्यक्तीचा मान जर कोणी ठेवला नसेल तर तो कोणी ठेवला नाही हे काय मी इथं बोलून दाखवायला नको, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आम्ही जर त्यांचा मान ठेवत असू तर आमच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही. तो मान ठेवणं हा प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे असं मला वाटतं. मी आपल्याला सांगतो की बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला ज्याला चॉईस दिला जातो की तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये कुठलं खातं पाहिजे ह्याचा चॉईस नसतो, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ते कार्यालय तुम्हाला योग्य ठिकाणी मिळालं आहे की नाही, किंवा तुम्हाला कार्यकर्ते भेटायला येत असतात, मग त्यावेळेला तुम्हाला जी निवासस्थानाची व्यवस्था केलेली आहे ती कार्यकर्त्यांना अनुकूल आहे की नाही, अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन जे नवीन मंत्री असतात ते काही मागण्या करत असतात की आम्हाला हे कार्यालय द्या, आम्हाला हा बंगला द्या. त्याच्यामध्ये व्यक्तिगत काय तो त्यांचा स्वतःचा बंगला नाही किंवा स्वतःचं कार्यालय नाही, परंतु लोकं आली मतदारसंघातली, महाराष्ट्रातली लोकं आली तर मला कोणाला योग्य रीतीने भेटता येईल याच्यापासून, कारण सर्वसामान्य मनुष्य त्याला काही टॅक्सीचा खर्च परवडत नाही, तो येणार ट्रेनने आणि मग त्याला ज्या ठिकाणी चालत येतं तिथं काही लोकांना आपले ऑफिसेस पाहिजे असतात. हा एक त्यांच्या तत्त्वाचा भाग असतो आणि तिथं मग कुठेतरी वेळ झाला तर मग पुढची प्रक्रियासुद्धा मंदावते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं वाटप पूर्ण झालं आणि खात्यांचं वाटप पूर्ण झालं की तुम्हाला सर्व लोक एका स्पीडने काम करताना दिसतील. नहीं, अगर कोई भी ट्वीट में कोई चीज़ गलती से आ जाती है तो उसको डिलीट किया जाता है. तो ऐसे नहीं, एक उद्धव साहब एक हमारे आदरणीय नेता है, उनके बारे में हर किसी को आदर है कि उनके बारे में आदर दिखाना कोई बुरी चीज़ नहीं है, ऐसे मैं समझता हूँ. उनको जो जल्द ही मंत्रिमंडल मिलने वाला है ये तो एक ओपन सीक्रेट है, तो उसके बारे में नाराज़गी क्यों होनी चाहिए. याच्यामध्ये वाद म्हणता येणार नाही, ही तत्वाची लढाई असते. चित्रा वाघ हे त्यांची जी काय लढाई आहे, एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे, मुलीला नाही 100% मिळाला पाहिजे, त्याचा तपास झाला, त्याच्यामध्ये कुठे चुकीचं झालं आहे का तसं नाही. तो तपास पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी विरोधीच आमचे जे आता सध्याचे विरोधी आहेत त्यांचेच गृहमंत्री होते, त्याच्यामुळे थोडं जरी त्यांना त्याच्यामध्ये काय मिळालं असतं तरी त्यांनी ताबडतोब संजयजींच्या विरुद्ध ॲक्शन घेतली असती. पण असं काही झालेलं नाही आहे. तसं कुठे झालेलं नसताना पुन्हा पुन्हा हा विषय उगाळून काढणं हे त्यांच्या समाजावर सुद्धा अन्याय आहे. कारण एका विशिष्ट समाजाचं ते नेतृत्व करतात, जो बंजारा समाज आहे त्याचं ते नेतृत्व करतात आणि त्यांचं पूर्ण मोठंच्या मोठं शिष्टमंडळ हे उद्धवसाहेबांना भेटायला त्यावेळेला आलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं जर कुठलाही दोष आढळला नाही तर आम्ही संजय राठोडना पुन्हा एकदा मंत्री म्हणून त्या ठिकाणी घेऊ, हा त्यांनी दिलेला शब्द होता. अनेक वेळेला असं होतं की त्यांचं राज्य नसल्यानंतर किंवा ते मुख्यमंत्री नसल्यानंतर त्यांनी दिलेले शब्द पाळले जात नाहीत, परंतु आमचे शिंदेसाहेब असे आहेत की जो शब्द दिला तो शब्द,
आणि मग त्यावेळेला ते सुद्धा 2 क्रमांकाचे मंत्री होते, त्यांच्याशी सुद्धा या गोष्टीची चर्चा झालेली असणार की कुठला दोष आढळला नाही तर संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल. मग त्याची त्यांनी अंमलबजावणी केली. त्याच्यामुळे चुकीचं काय नाही. आणि कुठला जर दोष कुठल्याही मंत्र्यांच्या विरुद्ध आढळला ताबडतोब त्या मंत्र्यांवर कारवाई केली जाणार. एवढे शिंदेसाहेब स्ट्रिक्टसुद्धा आहे. नाही, त्यांना बघा, ज्यावेळेला एखाद्या महिलांचा विषय असतो त्यावेळेला त्याची सखोल चौकशी जेवढ्या वेळा होईल केलीच पाहिजे. हे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. इथं महिलांना न्याय दिलाच जाणार, याच्यामध्ये कुठलंही दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही. त्यांनी जर काही त्यांच्याकडे नव्याने पुरावे आले असतील त्यांनी सादर करावे, त्याची चौकशी होईल आणि कोण दोषी आढळला तर त्यांच्यावर कारवाई होईल. याच्यामध्ये मुळात व्यवहार काहीच नसतो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलंही डिपार्टमेंट हे फक्त पुरावे शोधू शकतं, कारवाई करू शकतं, परंतु पोलीस कोठडी किंवा त्या डिपार्टमेंटची कोठडी द्यावी की नाही हा पूर्णपणे न्यायालयाचा विषय असतो. आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांच्याविरुद्ध ठोस पुरावे असल्याशिवाय त्यांच्या कोठडीमध्ये वाढ होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे सर्वांनीच समजून घेतलं पाहिजे की ते जरी राजकीय नेते असले तरी पत्रावाळा चाळ हा मुंबईमध्ये घडलेल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्यापैकी एक घोटाळा आहे. आणि त्या घोटाळ्याशी जर ते संबंधित असतील तर त्याच्यामधले इतर आरोपी जेलमध्ये जातात आणि ते एकटे बाहेर राहिलेले होते. अशा परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये त्यांनी आपली भूमिका सक्षमपणे मांडण्याची गरज होती. आजसुद्धा त्यांनी ती भूमिका सक्षमपणे मांडावी. त्यांना न्याय मिळू शकतो. शेवटी न्यायालयामध्ये न्याय मिळतोच आणि तो पुराव्यांच्या ह्याच्यावर आधारावर मिळतो. आणि त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले असतील म्हणून ही कारवाई झालेली असणार. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण असण्याची कुठलीही शक्यता नाही.